नमस्कार. कितीतरी सत्ताधारी आले आणि गेले, नगराध्यक्ष बदलले, कमिशनर बदलले, पण बदलले नाही ते आपल्या निप्पाणी शहरातील मधोमध असलेले टिळक उद्यान ते अजिबात बदलले नाही. फक्त आश्वासनावर अजूनही जिवंत आहे आणि मरणाची वाट पाहत. एकेकाळी बालचमूचे खेळण्याचे स्थान होते ते गार्डन. ज्येष्ठ नागरिक फिरण्याचे आणि लोकांच्या रिलॅक्सेशनचे स्थान होते. आज याला दुर्लक्षित केले आहे की झाले आहे कोण जाणे. आज येथे गवत उगवलेले आहे, बाग तुटलेले आहे, स्वच्छता होत नाही आणि जागोजागी कचरा पडलेला आहे. जे की हे गार्डन नगरपालिका टॅक्स पासून बनवले जाते, तरी सुद्धा नगरपालिका या उद्यानाच्या मेंटेनन्सवर लक्ष देत नाही. आज ते गार्डन मद्यपी लोकांचे स्थान व भटक्या प्राण्यांचे अड्डा यांचेच असल्यासारखे वाटते. आता आणखी किती वर्ष आमची मुले या उद्यानाच्या पुनरुज्जीवनाची वाट पाहायची. फक्त आश्वासने देऊ नका, कृती करा. कारण याआधी खूपशी विनंती अर्ज दिले गेले, पण त्याला केराची टोपली दाखवण्यात आली. काय पुन्हा आम्हाला आश्वासनाचे गुलदस्तेच मिळणार? बघू. मी नगरपालिकेला विनंती करतो की गार्डन स्वच्छ व सुंदर करावे. जे काही रिपेरी आहे ती करावी, जेणेकरून आपले टिळक उद्यान पुनरुज्जीवित होईल. आणि हो, मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा, जेणेकरून पालिकेच्या रिस्पॉन्सिबल व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. चला तर निप्पाणकरांनो, आज एक संकल्प करूया आणि हा व्हिडिओ व्हायरल करूया. निप्पाणी शहर आम्हा सर्वांचे आहे. आपण सगळेजण मिळून या शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवूया. कळतंय का निप्पाणीकरांनो मी काय बोलतोय ते? जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे. उस दिन मुझे याद करना, मैं पहुंच जाऊंगा. आज इथंच थांबतो. परत भेटू पुन्हा एका नवीन विषयावर.